नमस्कार, आपलं स्वागत आहे सांचीज किचनमध्ये. सांचीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी. सगळ्या खवय्यांची आवडती अशी चमचमीत कटाची आमटी आपण बनवायला घेऊया. कटाची आमटी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे कढीपत्ता, तिखट, हळद, गोडा मसाला, हिंग, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंच आणि गूळ. हे चिंच गूळ साधारण एक 10-15 मिनिट एकत्रपणे भिजवून ठेवायचं आहे. जिरे खोबरं, हे जिरे खोबरं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आणि मोहरी. आणि आपण पुरण शिजवताना त्याचं जे उकळलेलं पाणी असते ते पाणी आपण कटासाठी वापरायचं आहे. त्या पाण्यामध्ये ते पाणी तुमचं कमी प्रमाणात असते तर त्याच्यामध्ये तुम्ही ती हरभऱ्याची डाळ थोडीशी बारीक करून वापरू शकता. शिजवलेली हरभऱ्याची डाळ. पुरण शिजवताना आपण हे कटाचं पाणी काढलेलं आहे. इतर वेळी तुम्हाला जेव्हा नुसती कटाची आमटी करायची आहे त्यावेळेला तुम्ही अशाच पद्धतीनं थोडीशी डाळ घेऊन पाणी जास्त प्रमाणात घेऊन हळद आणि थोडंसं तेल टाकून ते पाणी उकळून घ्या आणि ते पाणी तुम्ही कटाच्या आमटीसाठी वापरू शकता. मी हे साहित्य घेताना यामध्ये लसणाचा वापर केलेला नाहीये तर तुम्ही लसणाचा वापर देखील करू शकता. लसणाचा वापर करताना तुम्ही लसूण बारीक करून घ्या आणि तो फोडणीमध्ये वापरा. पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण नेहमी भाज्यांना जे तेल वापरतो त्यापेक्षा थोडंसं तेलाचं प्रमाण यामध्ये जास्त ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ. गॅस मी बारीक करते. मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण कढीपत्त्याची पाने याच्यामध्ये टाकू. तुम्ही लसूण वापरणार असाल तर कढीपत्त्यानंतर तुम्ही त्यामध्ये आता लसूण टाकून घ्या. थोडासा हिंग, हळद, यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात. फोडणीच्या तेलामध्ये मीठ टाकलं की आपल्या आमटीला व्यवस्थित तवंग येतो. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. बारीक केलेलं जिरे आणि खोबरं आणि गोडा मसाला हे आपण आता व्यवस्थित एकत्र करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पाणी कट ओतून घेऊया. थोडंसं पाणी, गॅस मोठा करूया. हे जे आपण मगाशी गूळ आणि चिंच पाण्यामध्ये भिजवलं होतं ते व्यवस्थित स्मॅश करून घेऊयात आणि त्याचं पाणी पिऊयात. चोथा बाजूला काढून टाकायचं आहे. असं व्यवस्थित आपण हाताने ते स्मॅश करून घेऊयात. हे चिंच आणि गुळाचं स्मॅश करून बाजूला काढलेलं पाणी तो चोथा मी बाजूला टाकून दिलेला आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू. आता ही आपली कटाची आमटी व्यवस्थित उकळून देऊयात. थोडीशी कोथिंबीर घालते. आपण ही कटाची आमटी करताना यामध्ये आपण चिंच गुळाचा वापर केलेला आहे. तुम्हाला लसूण घालून आमटी करायची असेल तर तुम्ही चिंच गुळ हा ऑप्शनल ठेवला तरी चालतो. लसूण घालताना तुम्ही तो लसूण फोडणीमध्ये घाला आणि इथे चिंच गुळाचा वापर नाही केला तरी चालेल. खमंग असा वास सुटलेला आहे. व्यवस्थित उकळून आपली कटाची आमटी तयार आहे. तर मग कशी वाटली आपण आज केलेली कटाची आमटी? तुम्ही नक्की ही आमटी एकदा ट्राय करून बघा आणि ती आमटी कशी वाटली हे नक्की मला कळवा. मला कमेंट करा आणि माझ्या या रेसिपीजना प्लीज 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 लाईक करा आणि सबस्क्राईब करा सांचीज किचन. धन्यवाद.